बाजरी, नाचणी आणि ज्वारी हे आता आपलं भाजून झाले, थंड झाले. आता हे आपण दळून घेऊ. हे पहा, आता आपण हे सगळं मिक्स केले, ज्वारी, बाजरी आणि नाचणी. आता याचं पीठ तयार करायचं. हे पहा, आता आपलं दळण दळतंय, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू. हे पहा, आता मूग, हरभरा, मटकी, चवळी हे सगळं कडधान्य मोड आलेले आपण हे वाटून घ्यायचे. त्याच्याबरोबर आपण लसूण, हिरवी मिरची आणि जिरं हे वाटून घ्यायचे. ओवा वरतून टाकणार आहे. मी आता हे सगळं साहित्य तुम्हाला खाली बसूनच दाखवले, अजून किचन वाटा काय दाखवला नाही. हे पहा, आता आपलं दळून पीठ तयार आहे. हे दळून होईपर्यंत मी हे असे दोन साईजचे हे कांदे, असे 2 कांदे कापून घेतलेत आणि कोथिंबीर चिरून घेतली. आणि आपलं लसूण, जिरं, मिरचीचं हे हे हिरवी मिरची आणि जिरेचं वाटण आणि कोथिंबीर, कांदा आणि हे आपलं सगळं कडधान्य वाटून घेतलेले. आता हे आपण मिक्स करून घेऊ सगळं. आता हे पहा, हे ठेवले साईड. आणि आता त्याच्यामध्ये हे हिरवी मिरची आणि कांदा, इथं कोथिंबीर टाकली. मी कोथिंबीर टाकून घेतली. आणि हेच वाटीने मी मटकी आणि ते वाटून घेतले सर्व. मटकी, मूग, चवळी आणि हरभरे हे एवढं मी वाटून घेतले. प्रत्येकी ही सपाट एक वाटी होती, पूर्ण अशी गच्च नव्हती भरली. अशी सपाट करून मी ह्या 4 वाट्या घेतल्या. आणि हे त्याचं वाटण आहे मोड आलेल्या धान्याचं. तर हे पहा, आता सगळं मी त्याच्यात एका मोठ्या परातीत टाकून घेतले. आणि त्याच्यामध्ये आपण ओवा घातला नव्हता, बरोबर. तर हे ओवा आता आपण, हे पहा, 1 चमचा ओवा आपण याच्यात असा टाकून घेतला, बरोबर. आणि आता हळद टाकून घ्यायची जरा. ही 1 चमचा हळद टाकून घेतली आपण. आणि याच्यात मीठ टाकून घ्यायचं. आता मीठ प्रत्येकाच्या चवीप्रमाणे हे मी मीठ टाकून घेतले. आता पुढची टीप तुम्हाला सांगते मी. हे जे दळण घेतले आपण दळून, तर हे पहा, आता ह्याच वाटीने आपण 4 वाट्या सगळं धान्य घेतले आणि ते वाटून घेतलेले. आणि आता हे कडधान्य म्हटल्यानंतर बघा, त्याच्यात फायबर आलं आणि प्रोटीन आलं सर्व. कांदा आला, त्याच्यात कोथिंबीर, वाटलेलं हिरव्या मिरचीचं वाटण. आणि हे जे 4 वाट्या धान्य घेतलं होतं, तर तुम्ही त्याच्यासाठी बघा, आता मी हे किती घेतलेत याच्यासाठी. आता मी जरा कमी घेणार आहे पीठ, पण एका वाटीला 2 वाट्या तुम्ही हे पीठ घेऊ शकता, किंवा 1 वाटीला 1 वाटीसुद्धा हे पीठ घेऊ शकता. तर माझे कडधान्याचे 4 वाट्या होत्या, तर मी आता हे 4 वाट्या पीठ घेणार आहे. आणि 2 वाट्या घेतल्या तरी चालेल, कारण मी 2 वाट्या घेतल्या तर खपायचं नाही. आमच्याकडं माणसं कमी आहे, म्हणजे खपणार नाही एवढं जर केलं तर. हे बघा, आता 2 झाल्या आणि 3. मी तर लागलं तर घेणार आहे, नाहीतर घेणार नाही, कारण ते संपलं पाहिजे. मी आता 3 वाट्या घेतलेले. आता याच्यात सगळं टाकून घेतले, मीठ वगैरे सर्व टाकून घेतले. आता हे मी मळून घेते. हे आता सगळं आपण असं मिक्स करून घ्यायचं, मिरची ते. आता याच्यात आपल्याला थोडं मिक्स केलं का वरतून थोडंसं तिखट टाकून पण घेणार आहे मी. वाटण हिरवी मिरची वाटलेली, पण थोडंसं तिखट पण टाकून घ्यायचे. आता मी असं मिक्स केले. आता याच्यात तिखट टाकून घेते थोडंसं. हे पहा, आता मी 1 छोटा चमचा तिखट टाकले, अजून थोडं टाकून घेते. हे पहा, घरचं तिखट आहे मी केलेलं, लवंगी मिरचीचं आहे, त्यामुळे एकदम छोटे 2च चमचे टाकले, कारण आपण हिरवी मिरची पण टाकलेली तिखटासाठी ना. आता हे चांगलं मी मिक्स करून घेते आणि मळून घेते.
पाणी थोडं थोडं घाला, नाही तर पातळ होईल. जास्त पातळ पण नाही करायचं आपल्याला. आता हे चांगलं आपण असं मळून घेऊ पीठ. हे आता आपलं पीठ मळून झालं. हे पहा, हे पहा पीठ. आता आपण 10-15 मिनटं मुराय ठेवू. म्हणजे 15 मिनटानंतर आपण थालीपीठ करायचं. हे पहा, आता आपण मी एक कपडा घेतलाय ओला करून, तवा तापाय ठेवलाय आणि मी त्या मोठ्या भांड्यातलं पीठ छोट्या ह्याच्यात काढून घेतलं होतं. आता आपण थालीपीठ करायला घेऊ. तर हे पहा, आता थालीपीठ करताना आपल्याला पाहिजे तसं करायचं. जाड पातळ ज्याच्या त्याच्या, कोणाला पातळ लागतं, कोणाला थोडंसं जाड लागतं, त्याप्रमाणे करायचं. आणि याला थोडंसं अजून पाणी लावून घ्यायचं असं कपड्याला आणि मग थापून घ्यायचं. आणि थापताना जर गरज पडली तर हे असा पाण्याचा हात घ्यायचा आणि असं थापायचं. आणि आता मी तवा पण तापत ठेवलेला आहे. आता हे थालीपीठ आपण थापून घेऊ. हे पहा, जाड पातळ प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे. आणि याला थापताना पण आहे ना, थोडंसं पाण्याचा हात लावला तर मग चिकटत नाही हाताला. म्हणून टिप लक्षात ठेवा, पाण्याचा हात घेऊन थापल्यावर चिकटत नाही. त्यामुळं पाण्याचा हात घ्यायचा आणि थापायचा. आणि आपल्याला पाहिजे तसं जाड पातळ आपण करायचं. हे पहा, आता याला जागावच असे आपण होल पाडून घ्यायचे, नंतर नाही पाडायचं. आणि हे पहा, मी तव्याला चिकटू नये म्हणून आपल्याला कलथ्याने वगैरे जर तेल लावलं तर असं सगळीकडं लावले जात नाही, म्हणून मी चिकटावं नाही म्हणून कांद्याने सगळीकडं तेल लावून घेते. कांद्यामुळे सगळी पण तेल लागतं आणि आपलं थालीपीठ पण चिकटणार नाही. हे पहा, आणि याला मी 2 टूथपिकच्या काड्या खोचल्यात. आणि आता हे थालीपीठ आपलं थापून तयार आहे. आता आपण तव्यामध्ये टाकून घेऊ. हे पहा, आणि आता तेल तूप काय वाटेल ते ज्याने त्याने आपलं आवडीप्रमाणे तूप टाका, बटर टाका. बटरने सुद्धा छान लागतं. तूप टाका, तुपाने पण खूप चविष्ट लागते, चव येते. आणि आता हे असं मी थोडंसं सगळीकडून टाकून घेतले तेल. आणि आता याच्यावरती आपण झाकण ठेवू. हे पहा, आता आपण झाकण ठेवू याच्यावरती. आणि लई जास्त फास्ट नाही गॅस ठेवायचा, मिडियम ठेवायचा. आणि चांगलं खमंग मंद आचेवर, मिडियम आचेवर हे करून घ्यायचं, भाजून घ्यायचं. आपण आता ते होईपर्यंत आपण अजून एक थालीपीठ करून घेऊया. आता हे पहा, आता मी काय छोटासा गोळा घेते, मी जास्त मोठा पण नाही घेत. आणि पाण्याच्या हाताने थापा. पण पीठ मळताना जरा घट्ट करायचं, कारण कसं कधी कधी कांद्यामुळं पाणी सुटतं ना, जास्त पातळ होऊ शकतं. म्हणून नंतर पाण्याचा हात घेऊन थापायचं. कांद्यामुळं म्हणून जास्त पातळ नाही पीठ मळायचं. कांद्याला पाणी जर सुटलं तर जास्तच पातळ होऊ शकतं ना. ही टीप लक्षात ठेवा तुम्ही. कांद्यामुळं पाणी सुटतं, कारण आपण मीठ टाकलेलं असतं. त्यामुळं हे लक्षात ठेवायचं सर्वांनी. ही टीप लक्षात ठेवा. जास्त जर सुरुवातीला आपण पातळ पीठ केलं तर ते जास्त पातळ होईल. म्हणून लागलं तर, आणि पाण्याचा हात घ्यायलाच लागतो, त्यामुळं ते बरोबर होतं. पाण्याचा हात घेतला तर चिकटत नाही थालीपीठ आपल्याला हाताने, पण चांगलं थापले पण जातं. हे बा, आता आपलं हे पण थालीपीठ. आता हे आपण हे पाहता आपलं हे पलटी करून घ्यायचं. आता आपण इथं माझ्याकडनंच कालता आत गेला. हे पहा, आता हे असं मस्त छान. आता झाकण नाही ठेवायचं, आता चांगलं खरपूस भाजून घेऊ.
हे आता आपण एकदा पलटी केली, आता दुसरी बाजू परत पलटी करून घेऊ. हे पहा कसं खमंग भाजलं आहे. यात जरा थोडंसं कमी करते मी. आणि बघा आता याच्यात तांदूळ नाही काय नाही याच्यात टाकलेलं आपण. आहे का नाही? शुगरच्या पेशंटसाठी छान. तांदळाचा बिलकुल वापर नाही केला. आणि मुलांसाठी तर खूप छान, प्रोटीनयुक्त, फायबरयुक्त. लहान मुलांना कसं काहीतरी वेगळं लागतंच. याला बटर लावून दिलं का मुलांना छान लागेल खायला, आवडेल पण. आणि नंतर शेवटी आपण काय करायचं, त्याच्या वाटलं तर थोडंसं चीज टाकायचं किसून, का पोरांच्या पोटात भरपूर फायबर आणि प्रोटीन जाईल. आणि शिवाय मोड आलेले धान्य जरा पचायला हलके असतात, त्यामुळं एकदम सगळीकडून चांगले ही थालीपीठाची रेसिपी. बघा तुम्ही, सगळ्यांसाठी उपयोगी आहे. सर्वांना प्रोटीनची गरज आहे. मुलांना पण आहे, वयस्कर लोकांना पण आहे. त्यामुळं कशी वाटते तुम्हाला माझी रेसिपी? बघा ही करून तुम्ही एकदा सगळेजण ट्राय. कारण हे सर्वांसाठी उपयुक्त आहे. सर्वांना गरज आहे प्रोटीनची, फायबरची. मुलांना पण तर गरज आहेच आहे. मुलं तर खूप खेळतात वगैरे, त्यांच्यासाठी पण छान आहे हे थालीपीठ. मुलांना छान आहे, डब्यावर द्यायला छान आहे. पटकनी सकाळच्या वेळेस कांदा चिरला, सगळं वाटलं एकत्र का मुलांना पटकनी सकाळच्या वेळेस थालीपीठ करून देते. पीठ तर आपलं तयारच असतं घरात, त्यामुळं कधीतरी पटकन द्यायला आठवड्यातून एखाद्या वेळेस ठीक आहे थालीपीठ डब्यावर सुद्धा. त्याच्याबरोबर सॉस द्या किंवा दही द्या, काही आपण देऊ शकतो ना. आता आपण ही अशी सगळी थालीपीठं करून घेऊ. हे पहा आता आपली थालीपीठं. आता ही मी केल्यात 1, 2, ही 3, ही 4 आणि ही 5 थालीपीठं केल्यात. आणि आपण किती 3 वाट्या छोट्या पीठ घेतलं होतं. ह्याच साईजच्या वाट्या होत्या अशा, ह्याच साईजच्या अशा वाट्या होत्या ना. आपण या 3च वाट्या पीठ घेतलं. तर बघा त्याच्यात माझी थालीपीठं झाल्यात ही 5 आणि अजून 2 थालीपीठाचं मी पीठ शिल्लक ठेवलेलं आहे. आता आपण ताट करू. हे पहा, हे 2 थालीपीठं ताटात, हे लोणचं आणि हे कारल्याचं लोणचं. हे पहा. आणि आता हे जे मी केलेलं पिवळं लोणचं आहे ना आंब्याचं, तर याच्यात सगळे मसाले, लवंग, मिरी, दालचिनी आणि लसूण, हळद, फक्त तिखट नाही टाकलेलं हे लोणचं म्हणून येल्लो आहे. मोहरीची डाळ वगैरे सर्व टाकून घेतले. आणि आता या जेवायला. याच्याबरोबर तुम्ही दही घेऊ शकता आणि खाऊ शकता ह्या थालीपीठाबरोबर. माझ्याकडे आता दही नाही म्हणून मी लोणचं घेतले आणि कारल्याचं लोणचं, आंब्याचं लोणचं घेतले. आणि खाऊन पाहते कशी लागते ते मसाल्याबरोबर. एकच नंबर झाले, खूप छान झाल्यात थालीपीठं. आणि तुम्ही करून पहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय, थँक्यू.